जे जे पहिली जे झाली त्यावेळी बोलत होतो नैसर्गिक सामान सांगितली थोडंफार अजून एक तयार झाली तर थोडंसं मंत्र्याला जे डेट द्यायचं मंत्र्याला काहीतरी फॅक्टर आहे असं सांगितलं स्टेबल आहे सर स्टेबल रोड पण सर आपण फक्त बंद केले रोड टोटल बंद केले दुकानं पण आपण तिथं सगळी बंद करू तुम्हाला एक बघायला लागेल हा ऑप्शन आहे नव्याने बांधला होता की नव्याने बांधला आता नवीन कुठेही आपण त्यावेळेस आहे राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर साधारण 5-6 फूट इथली लेवल वाढेल असा अंदाज होता. त्याच दरम्यान पाऊस कमी झाल्यामुळे सुदैवाने इथली लेवल जास्त वाढलेली नाही, काही इंचामध्येच त्याचा फरक पडलेला आहे. तर आज संध्याकाळपर्यंत आढावा घेऊन ज्या लोकांना आम्ही शिफ्ट केलेलं आहे त्यांना पूर्ववत त्यांच्या घरी पाठवायला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथला जो बंधारा आहे त्याच्या संदर्भात इथले माजी आमदार चंद्रदीप नरके हे मला सातत्याने फोनवर संपर्क साधत होते. त्या ठिकाणी एक्स्ट्रा पोलीस फोर्स ठेवून याला एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, कारण तिथल्या गावांना पर्यायी रस्ता नाही आहे आणि त्याच्यामुळे पुलाच्या संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेऊन एकेरी वाहतूक तिथं करायला सांगितलेलं आहे. आणि एकेरी वाहतूक करण्याच्या संदर्भात इथले जे SP साहेब आहेत ते पुरेसा बंदोबस्त देणार आहेत, जेणेकरून दुहेरी वाहतूक होऊन पुलाला धोका निर्माण होऊ नये, कारण त्या भागामध्ये दुसरा पर्याय नाही आहे आणि त्याच्यामुळे तोसुद्धा निर्णय घेतलेला आहे. तरी पण पाऊस वाढला, उद्यापासून खरं तर ऑरेंज अलर्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे पाऊस कमी होईल आणि त्याच्याचबरोबर अलमट्टी धरणातून सुद्धा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. जे 2 मृत्यू झालेले आहेत त्याच्यापैकी एक मृत्यू हा कोल्हापूर शहरामध्ये झालेला होता. त्या संदर्भात सुप्रिटेंडेंट इंजिनियर यांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे आणि अशा तऱ्हेचे इन्सिडेन्सीस होऊ नये, कारण हे जुनं स्ट्रक्चर आहे. त्याच्या दृष्टीने त्याला काय करायला लागेल त्याचेसुद्धा त्यांना अहवाल द्यायला सांगितलेला आहे, जेणेकरून पुन्हा असा दुर्दैवी प्रसंग घडू नये. आजऱ्यामध्ये एक घर कोसळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 लोक जखमी झालेली होती, त्याच्यापैकी एक महिला मृत झालेली आहे. त्यांनासुद्धा आवश्यक मदत देण्याच्या सूचना सगळ्या केलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी मी माणसं पाठवतो आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरची परिस्थिती थोड्याच 1-2 दिवसामध्ये नॉर्मल होईल अशी अपेक्षा करतो. सगळी परिस्थिती नाही, जे काय आम्हाला वाटत होतं की राधानगरीचं पाणी आल्यानंतर पुराची जी लेवल आहे ती वाढेल, ती झालेली नाही, कारण पाऊस कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हीच परिस्थिती जर आणि एखाद दुसरा दिवस राहिली तर पुराचा धोका निश्चितपणे टळेल. गालिंगा पूल आहे तो बंद करण्याचं नेमकं कारण काय हे नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. जर तो धोकादायक होता, त्याचा ऑडिट आला असेल तर मग ते डागडुजीसाठी खर्च केला आहे, त्याचं नेमकं काय होणार आणि जर धोकादायक असेल तर पुन्हा सुरू केल्यानंतर काही आपत्ती घडली तर आता जे मी सुरू करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक सुरू करायला सांगितलेली आहे, जेणेकरून पुलावर कुठलाही लोड येणार नाही. ज्यावेळेला जुना पूल असतो आणि त्याला पाणी टेकून वाहत असतं त्यावेळेला तो पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रिकॉशनरी मेजर म्हणून PWDने तो निर्णय घेतलेला होता. आता मी स्वतः त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्याच्यासाठी जादा व्हेकल एका वेळेला त्या पुलावर येणार नाही ह्याच्यासाठी त्यांना पुरेसा पोलीस बंदोबस्तसुद्धा दिलेला आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इथले माजी आमदार सातत्याने याच्याबद्दल मला मुंबईला असताना सुद्धा फोन करत होते, परंतु प्रत्यक्षात चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेण्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं दुहेरी धोका असतो. उद्या जर पुलाला काय झालं तरी लोक म्हणणार की तुम्ही चालू कसा केला आणि त्याच्यामुळे
एक गोष्ट आहे की तिथं पर्यायी काही व्यवस्था नाही आहे आणि पर्यायी व्यवस्था असते तर ती पर्यायी व्यवस्था खूप लांबची आहे, जवळजवळ 25 किलोमीटर एवढं लोकांना त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला लागतं. ते लक्षात घेऊन एक प्रायोगिक तत्त्वावर तो सुरू करायला सांगितलेला आहे आणि हे करत असताना तिथं जर क्रॅक डेव्हलप झाल्या किंवा इतर काही जर डेव्हलपमेंट झाली तर मात्र नाईलाज असतो तो पूल पुन्हा एकदा बंद करायला लागेल. स्थलांतरित लोक आता घरी परतू शकतात. उद्या सकाळी त्यांना सांगितलेलं आहे, कारण आजचा दिवस ऑरेंज अलर्ट आहे. आपण आजच पाठवलं आणि पुन्हा जर पाणी वाढलं तर अडचण येऊ शकते, कारण पाणी कमी होत नाही वाढतं आहे, परंतु ते काही इंचांनी वाढतं आहे. फुटाने वाढतं त्यावेळेला आपल्याला अचानक धोका निर्माण होतो. फुटाने कधी वाढतं ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात विसर्ग हा धरणातून होत असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या सकाळपर्यंत नॉर्मल स्थिती आली पाहिजे आणि उद्या सकाळी जरी एवढी लेवल असली तरी ज्यांना शिफ्ट केलं आहे त्यांना घरी पाठवायला सांगितलं आहे आणि तसा जर पुन्हा पाऊस खूपच वाढला किंवा विसर्ग जर आणि व्हायला लागला तरच मग आपल्याला वेगळा निर्णय घेता येईल. शाळा उद्या सकाळपासून पूर्ववत करायला सांगितल्या आहेत. कोल्हापुरात एक घटना घडली, त्यामध्ये महिलेला जीव गमवावा आता मी लागला तिथं आणि जातोय. अशाच पद्धतीचं कोल्हापूर शहरामध्ये 101 इमारती आहेत ते धोकादायक आहेत. 7 वर्ष झाले त्यांना नोटीस देऊन तरी देखील त्या ठिकाणी रहदारी सुरू आहे. महापालिका कोणती कारवाई करताना दिसत नाही. मी पुन्हा एकदा आपण जी मला माहिती दिली आहे त्याची पडताळणी करायला सांगेन आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे इन्स्पेक्शन करायला सांगेन, कारण असं असतं की लोकांचा जीव हा खूप बहुमोल असतो आणि तो गेलेला मनुष्य परत मिळत नाही. आता मी खरं तर भेटायला जातो आहे त्या कुटुंबाला, परंतु आपण जर अशी काही परिस्थिती असेल आणि काही जर धोकेदायक इमारती असतील तर त्याच्या संदर्भात सुद्धा आवश्यक तो निर्णय घेण्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन. थोडी पॅनिक सिच्युएशन लोकांची पण झाली. हे सगळं कशामुळे घडलं असं वाटतंय? IMDचा जो काही येतं रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने थोडं आकलन होतं म्हणून सगळं घडतं असं वाटतं? नाही, असं बिलकुल नाही. बघा, ज्या प्रकारे कोल्हापूरची जनता पुरामुळे त्रस्त झालेली होती या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेणं अपरिहार्य होतं. आम्हाला सुद्धा आता खरं तर आज आमची कॅबिनेटसुद्धा आहे, तरी पण अधिवेशन चालू आहे, तरी पण मी इथं आलो, कारण शेवटी ही काळजी घ्यायलाच लागते. आता पुलाच्या संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर तो घ्यायला लागतो, परंतु घेत असताना काळजीसुद्धा घ्यायला लागते. आणि त्याच्यामुळे कालपर्यंत सिच्युएशन अशीच होती की राधानगरीचं पाणी जर 5 फुटाने एका वेळेला आलं असतं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरच्या जो नेहमी पाण्याखाली जाणारा एरिया आहे त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली असती. लोकांना आयत्या वेळेला शिफ्ट करत असताना बोटी कमी पडतात, लोकांची गैरसोय होते आणि त्याच्यामुळे जी काळजी घ्यायला लागते ती आपल्याला घ्यायला लागेल. आतासुद्धा घेतलेली आहे, पुढच्या काळातसुद्धा घ्यायला लागेल. सर, मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये निवेदन केलं, शिक्षण अधिकारी जे नाशिकचे होते त्यांची ईडीची चौकशी होणार आहे. एकूणच शिक्षण विभागाच्या या अधिकाऱ्यांच्या आता ईडीच्या फेऱ्यामध्ये ते अडकल्याचं काय केलं आहे घोषित? नाशिकमधले शिक्षणाधिकारी जे होते महेशबी मालमत्तेप्रकरणी ईडीची चौकशी करण्याचे आदेश आज गृहमंत्र्यांनी. कसं आहे की ज्या ठिकाणी आम्हाला असं आढळतं त्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, त्यांच्या सेवेतूनसुद्धा कमी करतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच झालं की अनेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ACBच्या इन्क्वायरीज करण्याचं आमच्या कमिशनरनी पोलीस डिपार्टमेंटला कळवलेलं आहे. शेवटी अशा तऱ्हेचा जर भ्रष्टाचार असेल तर मग तो खपवून घेतला जाणार नाही आणि ही पहिल्यांदाच शिक्षण क्षेत्रामध्ये साफसफाई सुरू झालेली आहे आणि ही साफसफाई कठोरपणे करायला लागते. म्हणून तर आम्ही ACBच्या, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की शाळांची अडवणूक केली जाते. आता शाळांना, नवीन शाळांचे जे परवानग्या या ताबडतोब दिल्या जायला लागल्या मी ह्या डिपार्टमेंटचा मंत्री झाल्यानंतर, आणि आम्ही कार्यक्रम करून त्यांच्या हातामध्ये एक फूल आणि त्यांची फाईल देतो. एवढ्यापर्यंत आम्ही बदल घडवलेले आहेत. हे जर बदल उच्च स्तरावर होऊ शकतात, हेच बदल खालीसुद्धा अपेक्षित आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊनसुद्धा हे त्यांना स्पष्ट केलेलं आहे की अशा तऱ्हेने कोणी केलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी जे काय आदेश दिलेत ते योग्यच आहेत आणि असे जर कोण अधिकारी असतील तर त्यांच्याबद्दल योग्य त्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच सर्वत्र ह्या कारवाया चालू आहेत आणि आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने कारवाया ह्या चालू आहेत. एवढंच नाही तर आपण बघितलं की कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं. शेवटी शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र आहे आणि त्याचप्रमाणे ते चालवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. हस्तक्षेपामुळे हे सगळं काम रखडलं अशी एक तक्रार जी आहे ती पुढे येते. या संदर्भात काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही ज्या याद्या असतात समाज कल्याणच्या असल्या तरी त्याला
मान्यता घ्यायला लागते. मान्यता न घेता जी कामं दिलेली होती त्याची वर्क ऑर्डरसुद्धा दिलेली होती. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेल्या नाही ती कामं रद्द झाली आणि ती कामं सर्व गावांना इक्वल वाटून दिली गेली. एकाच गावामध्ये खूप कामं करायची अशी अपेक्षा नसते, तर वेगवेगळ्या कामांना. आणि दुसरं आमची एक पॉलिसी अशी असते की ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी लायब्ररीज झाल्या पाहिजेत, तिथं रीडिंग रूम झाल्या पाहिजेत, जेणेकरून तिथल्या मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. ही सर्वसाधारणपणे आमची स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी मी काय फक्त कोल्हापूरमध्ये करतो असं नाही, तर मुंबईमध्ये सुद्धा प्रत्येक दलित वस्तीला मी लायब्ररीज आणि मुलांच्या रीडिंग रूम्स दिलेले आहेत. तर मी पॉलिसी करतानाच अधिकाऱ्यांना सांगतो की ह्याला तुम्ही प्राधान्य द्या. मुलांना जर त्या ठिकाणी व्यायामशाळेची मागणी असेल ते करा, त्या ठिकाणची समाज मंदिरं जिथं सगळी लोकं एकत्र येतात ते करा आणि त्याच्याचबरोबर इतर रस्ते असतील, इतर काही त्यांच्या मागण्या असतील, लाईटच्या असतील त्यासुद्धा करा आणि त्याप्रमाणे करत असतं. मात्र न्यायालयानं त्यांना परवानगी दिली की ही कामं न्यायालयाने परवानगी अशासाठी दिली की त्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेली होती. वर्क ऑर्डर झाल्यानंतर मग त्याला स्टे देणं चुकीचं असतं आणि त्याच्यामुळे तर हे आपल्यापर्यंत आलेलं नसतं की वर्क ऑर्डर दिलेली आहे. काही वेळेला घाईघाईने अशा वर्क ऑर्डर्स दिल्या जातात, तर त्या दिलेल्या असल्या तर त्या ठिकाणी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज हम लोग लास्ट 2 दिन से ऑब्ज़र्व कर रहे हैं कि कोल्हापुर में जो पानी का लेवल है वो डेंजर लेवल तक आ चुका था और राधानगरी जो हमारा मेन डैम है वहाँ से डिस्चार्ज चालू हो गया था. तो इसीलिए प्रिकॉशन के हिसाब से लोगों को शिफ्ट किया गया था, लेकिन इसके दरमियान बारिश कम हो गई और इसीलिए ये जो लेवल जो एक्सपेक्टेड थी यहाँ पे और जिसके लिए प्रिकॉशन लिया गया था उससे कम लेवल आज भी है. और अगर बारिश ऐसी ही रहती है तो शायद ये लेवल घट सकती है. तो इसलिए प्रिकॉशन के हिसाब से जिन लोगों को शिफ्ट किया था उनको वापस अपने गांव में भेजा जा रहा है. ये प्रक्रिया कल सुबह से चालू हो जाएगी. ओके, थँक्यू सर. थँक्यू. शाळांमध्ये जाहीर केली होती, तिथली परिस्थिती काय आहे? मुलांना काल रात्री आम्हाला अलर्ट मिळालेला होता म्हणून आम्ही आज सुट्ट्या दोन्ही ह्याला जाहीर केलेल्या आहेत. ज्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्या परीक्षासुद्धा त्यांना वेगळा पेपर ठेवायला सांगितलेला आहे आणि ही सूचना संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातली आहे. म्हणजे आज कोल्हापूरचा काही भाग बंद असेल तर त्या मुलांना परीक्षेचा दुसरा दिवस जाहीर केला जाईल, ते परीक्षेला बसू शकतात. अशाच तऱ्हेचा अलर्ट रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे. तिथं आज शाळा बंद आहेत, तर तिथं जी मुलं परीक्षेला बसणार असतील त्यांना 2 तारीख ही परीक्षेची दिली जाईल. मुलांचा कुठल्याही अभ्यासावर परिणाम होणार नाही याच्या संदर्भात आम्ही काळजी घेतो आहे. आणि त्याच्याचबरोबर मुंबईच्या संदर्भात तिथं एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तो जर मुंबईच्या दिशेने सरकला तर मात्र मुंबईला मोठ्या प्रमाणात वारे सुरू होऊ शकतात आणि अधिकचा पाऊस. आतासुद्धा मी येताना एअरपोर्टवर खूप जास्त पाऊस होता आणि त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून तिथल्या शाळा कॉलेजेस बंद केलेली आहेत. ती प्रिकॉशन घ्यायलाच लागते कारण मुंबईवरून लांबून मुलं येत असतात आणि त्याच्यामुळे ते सुखरूप घरामध्ये राहावी अशी अपेक्षा आहे. परंतु मुंबईची सुद्धा मी काल रात्री सगळा अहवाल घेतलेला आहे. कुठेही रस्त्यांवर फ्लडिंग नव्हतं. जे काही थोडंफार फ्लडिंग सध्या त्या भागामध्ये आहे ते वसई विरारच्या पट्ट्यामध्ये आहे, तर तिथं ती काळजी घेतली जात आहे. तिथले अधिकारी दक्ष आहे. तर जर पुण्यात ATSने एक कारवाई केली आहे ज्यामध्ये काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी कबुली दिली की पश्चिम महाराष्ट्र विशेषतः कोल्हापूरच्या काही ठिकाणी स्फोटकांची चाचणी त्यांनी केलेली आहे. काय या संदर्भात अपडेट आहे किंवा काय त्या संदर्भात? मला या संदर्भात खरं तर माहिती मी घेतलेली नाही, कारण कोल्हापूरचं नाव आलं तर कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी त्याची माहिती घेईन. परंतु आमचे गृहमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि ते अत्यंत कॉशियसली सगळ्या सिच्युएशन हँडल करत असतात आणि बऱ्याच वेळेला ही माहिती सेन्सिटिव्ह असल्यामुळे ही काय लोकांच्यापर्यंत येत नाही. पण तुम्हाला अशी माहिती कळलेली असेल तर निश्चितपणे असे कुठे धागेदोरे असतील तर मी त्याच्या संदर्भात योग्य त्या सूचना देईन आणि अशी प्रवृत्ती ही मोडून काढायलाच लागते. याच्याबद्दल मी सुद्धा गृह खात्यामध्ये 4 वर्षापेक्षा जास्त गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि अशा मॅटर्स असतात याची प्रसिद्धी जास्त करण्यापेक्षा तिथं ॲक्शन घेणं हाच त्याच्यावरचा इलाज आहे. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांचे भावी पंतप्रधान म्हणून पोस्टर्स लागलेले आहेत राज्यभरामध्ये. बघा, त्यांना तर एकतर वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत आणि प्रत्येक जे आपल्या नेता कोणतरी मोठा व्हावा
ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण बघायचो की आमची एक अपेक्षा होती की पवारसाहेब खूप मोठे नेते असल्यामुळे कधीतरी त्यांचा पंतप्रधान पदासाठी नंबर लागेल अशी महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच अपेक्षा आणि त्यांनी बघत होते. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, तशी त्यांना संधी येऊन गेली. पण कोणी अशी अपेक्षा ठेवली कार्यकर्त्यांनी, तर कार्यकर्त्यांना काही दोष देता येत नाही. तर प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठे काम करायचं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सध्या कोणी पंतप्रधान पदाची स्वप्न बघितली तर मोदी साहेब एवढे सक्षम आहेत की सध्या ही शक्यता भारतामध्ये तरी नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 2024च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब हेच भारताचं आणि जगाचं नेतृत्व करताना दिसतील. आणि आपण जे सर्वे रिसेंट बघितलेले आहेत ते सर्वेसुद्धा तेच दाखवतात की राज्याच्या संदर्भात निर्णय घेताना लोक वेगळा काहीतरी निर्णय घेऊ शकतात, तिथं बदल घडू शकतो. म्हणजे कर्नाटकामध्ये जरी आज बदल झालेला असला तरी कर्नाटकाचा जरी आज तुम्ही रिपोर्ट घेतला तरी केंद्रामध्ये कोण पाहिजे, तर ह्याचं उत्तर एकच असतं की ते आदरणीय मोदी साहेब पाहिजे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल देखील म्हणतात की राष्ट्रवादीचे अजित पवार जे आहेत ते देखील काही काळामध्ये कधी ना आता कधी ते मुख्यमंत्री आता पाहायला काही मिळतील. वेळातच ते होतील असं. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की कोणी अशा अपेक्षा करण्यामध्ये काही चूक नसतं. परंतु 2024ची इलेक्शन ही आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करत आहेत, ज्या पद्धतीने फडणवीस साहेब काम करतात, त्याप्रमाणे राज्यामध्ये पुन्हा एकदा युतीचं शासन येणार आणि हे युतीचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे हे स्पष्टपणे फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अजितदादा अतिशय चांगले आणि कार्यक्षम मंत्री आहेत, ते चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे चांगलं चाललेलं असलं की असं अधूनमधून बोललं जातं आणि मग त्या बोलण्यामधून सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत. सरकार अतिशय व्यवस्थित चालू आहे आणि सर्वांचे एकमेकाशी अतिशय चांगले संबंध आहेत. दुसरीकडे एक प्रश्न, कोल्हापुरातला माणगाव एक गाव आहे, ज्या गावामध्ये एक सुधार वस्तीची एक योजना होती, त्यामध्ये जवळपास 1,90,00,000